नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी मालिकेचा संपूर्ण भाग व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मालिकेमध्ये फार जबरदस्त भाग दाखवलाय, तर तुम्ही व्हिडिओला मिस नका करू। मित्रांनो, आता मात्र आबा आणि बाकी मंडळी त्यांचं कुटुंब इंद्रा आणि मालती मिळून जे आहे ते रस्त्याने चाललेले असतात। त्यांना फार टेन्शन आलेले असतं। त्यावेळी मात्र आबा एके ठिकाणी बसतात आणि त्यानंतर मात्र आबा थोडासा विचार करू लागतात की आपण आता कुठे जायचं, काय करायचं। त्यावेळी मात्र राणी बोलत असते की आबा, आता तुम्ही कसलाही विचार करू नका, आपण जे आहे ते आमच्या घरी जाऊयात आणि तिकडे छान प्रकारे राहूयात आणि आपलं सगळं जे आहे ते पुन्हा मिळूयात। त्यानंतर मात्र आबाला थोडासा दिलासा येतो मित्रांनो, आणि इंद्राला देखील थोडासा दिलासा आलेला असतो। पण कुठेतरी आबा मात्र खचल्याचं आपल्याला एपिसोडमध्ये पाहायला भेटतात। तर पुढील सीनमध्ये दाखवलंय मित्रांनो की आता मात्र जो आपला विक्रांत असतो, तो विक्रांतने हे सगळा खेळ कसा केलाय हे मागील एपिसोडमध्ये काय झालंय ते आता दाखवलं आहे। म्हणजेच दादासाहेब अचानक जिवंत कसे झाले आणि घरामध्ये कसे आले याबद्दलचं सगळं काही या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेलं आहे मित्रांनो, पाहायला भेटतंय। आता मात्र ज्यावेळी अज्जू आणि रत्नमाला चाललेले असतात त्याचवेळी मात्र आता विक्रांतचा फोन येतो आणि विक्रांत बोलतो की माझे बाबा म्हणजेच आपले बाबा अज्जू जिवंत आहेत आणि मी तुला एक लोकेशन पाठवतोय, तिकडे तुला यावं लागेल। त्यावेळी मात्र अज्जू आणि रत्नमाला तयार होतात आणि ते दोघे मिळून मात्र आता चक्क दादासाहेबांना भेटण्यासाठी जातात। दादासाहेबांना भेटण्यासाठी गेल्यानंतर आता मात्र त्यांना फार मोठा धक्का बसतो। त्यांना माहीत नसतं की त्यांचे बाबा आणि रत्नमालाचे पती जिवंत आहेत। त्यावेळी मित्रांनो आता मात्र विक्रांत जो आहे तो नको ते गोष्टी ज्या आहेत त्या दोघांच्या या ठिकाणी डोक्यामध्ये भरवतो आणि असं त्यांना भासवतो की हे सगळं काही आबांनीच केलं होतं। आपल्या वडिलांचे भरपूर हाल आबांनी केले आहेत आणि त्यामुळे आपल्यापासून आपले आबा म्हणजेच आपले बाबा तुटले होते। त्यावेळी मात्र आता मित्रांनो रत्नमालाच्याही डोक्यात भरपूर राग जातो आणि अज्जूही प्रचंड चिडलेला असतो। तर मित्रांनो, पाहायला भेटतंय की या प्रकारे जे आहे ते विक्रांतने या दोघांना आपल्या बाजूने फिरवून घेतलं होतं। हे दोघे तर खूप चांगले होते आणि अचानक कसे फिरले या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेले आहे। तर मित्रांनो, त्या अगोदर जे आहे ते या ठिकाणी आपले दादासाहेब जे आहे ते रत्नमालाच्या गळ्यामध्ये छान मंगळसूत्र घालताना देखील दाखवतात आणि त्यानंतर ते स्वतः तिच्या कपाळावरती सिंदूरही लावतात। तर मित्रांनो, आता मात्र दादासाहेब बोलत असतात की जगाला दाखवून दे की तुझा नवरा अजून जिवंत आहे। तर असं हे कुटुंब एकत्र आल्याचं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हा सीन झाल्यानंतर इकडे मात्र वस्तीमध्ये आता छान प्रकारे होळी साजरी करण्यात येत असते। त्यावेळी मात्र गजाभाऊंना छान या ठिकाणी जो आहे तो मान सन्मान देण्यात येत असतो। त्यांच्या हातनंच आता मात्र होळी पेटवण्याचं ठरवलेलं असतं। तेवढ्यातच मात्र आबा आणि बाकी मंडळी आता तिकडे येतात। त्यावेळी मात्र अचानकपणे आता वस्तीतले कामगार ठरवतात की आपण आबांनाच होळी पेटवण्याचा मान देऊयात। तर मित्रांनो, आबा मात्र अतिशय मोठ्या टेन्शनमध्ये असतात। तर अचानकपणे राणी झालेला सर्व प्रसंग त्यांना सांगते की आबा आता दुखावले आहे, त्यांच्यावरती त्यांच्याच कुटुंबाने फार मोठा या ठिकाणी धोका केलेला आहे असं आता मात्र राणी सगळ्यांना सांगते। त्यानंतर मात्र गजा बोलतो की काय झाले सविस्तर सांग। त्यावेळी सविस्तर सांगण्याच्या वेळी मात्र कामगार अतिशय चिडतात। कामगार बोलतात की आबांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि लगेच कामगार जे आहे ते घरातले सर्व हत्यारं घेऊन धाव घेण्यासाठी निघतात। तिकडे मात्र ते आता जाऊन दादासाहेबांना मारण्याची धमकीही देणार असतात। त्याचवेळी मात्र इंद्रा आणि राणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गावकरी काही एक ऐकत नसतात। ते बोलत असतात की आबा, आजपर्यंत आम्ही तुमचा खूप अपमान सहन करून घेतला, परंतु आज आम्ही तुमचा अपमान सहन करून घेणार नाहीत। आम्ही मात्र तिकडे जाऊन बदला घेणार म्हणजे घेणार। तर मित्रांनो, कसं बसं मात्र आता इंद्रा आणि राणी त्यांना थांबवतात, परंतु ते काही थांबण्यासाठी तयार नसतात। तर इंद्रा मात्र बोलत असतो, या सर्व गोष्टीमध्ये माझीही चूक आहे आणि लिगली मी तिकडे सिग्नेचर केलेले आहे, त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात काही एक ॲक्शन घेऊ शकत नाही। जर आपण आता काहीतरी केलं तर आपल्यावरतीच हे सगळं बालंट येऊ शकतं। त्यामुळे मात्र गावकरी कुठेतरी ऐकतात। यानंतर गावकरी विचारतात की आबा आता तुम्ही कुठे राहणार। त्यानंतर मात्र लगेच आता आबा उत्तर देतात की आम्ही तुमच्या सोबतच राहणार आहोत। तर मित्रांनो, पुढील काही भागांमध्ये आता जोपर्यंत घर ताब्यात येत नाही तोपर्यंत आबा आणि त्यांचं सर्व कुटुंब वस्तीतच राहणार आहे। तर पुढील भागांमध्ये आणखी नक्की काय होतंय मित्रांनो, पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। तर पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। नमस्कार मित्रांनो।